मित्रांनो, तुम्ही तुमचं जरी आयुष्यमान भारत कार्ड बनवत असाल आणि तुम्हाला अनआयडेंटिफाईड ई-केवायसी स्टेटस असं शो होत असेल, तर तुम्हाला नेमका आता प्रश्न पडला आहे, हे अनआयडेंटिफाईड स्टेटस आमचं का शो होतंय? आमचं आयुष्यमान भारत कार्ड का बनत नाहीये? किंवा आमचं आयुष्यमान भारत कार्ड बनणार का नाही? असा असंख्य प्रश्न तुम्हाला पडले असतील. बरेच मित्र इमर्जन्सीमध्ये सुद्धा आयुष्यमान भारत कार्ड हे बनवत असतात. जेव्हा दवाखान्यामध्ये पेशंट असतं तर तेव्हा सुद्धा त्यांना आयुष्यमान भारत कार्ड हे इमर्जन्सीमध्ये अप्लाय करतात. परंतु तेव्हा नेमकं हे अनआयडेंटिफाईड स्टेटस येतं आणि त्यांचं आयुष्यमान कार्ड हे बनत नाही. आणि 2-3 वेळेस अप्लाय केल्यानंतर देखील अनआयडेंटिफाई होतंय. तर नेमका हा प्रॉब्लेम का येतोय? आम्ही आयुष्यमान भारत कार्ड कसं बनवू शकतो? याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही आयुष्यमान भारतची वेबसाईट लॉग इन करून जेव्हा तुम्ही आयुष्यमान भारत कार्ड हे रेशन कार्डच्या माध्यमातून बनवायला जाता, तर तेव्हा बऱ्याच मित्रांचं असं स्टेटस शो होतं. हे बघा, मी दाखवतो तुम्हाला. असं अनआयडेंटिफाईड स्टेटस हे शो होत असतं. तेव्हा ते कन्फ्यूज होतात, की हे अनआयडेंटिफाई का येतंय? हे आमचं अनआयडेंटिफाईड स्टेटस का शो होतंय? तर मित्रांनो, 2 प्रकारचे अनआयडेंटिफाईड आहेत. एक तर बघा, हे एक अनआयडेंटिफाई तुम्हाला थोडं येलो कलरमध्ये दिसेल आणि हे जे रेड कलरमध्ये दिसतात आहे अनआयडेंटिफाईड, तर हे एक अनआयडेंटिफाईड. तर असे 2 आयडेंटिफाईड स्टेटस तुम्हाला इथं शो होतील. आता येलो कलरचं जरी जे अनआयडेंटिफाईड आहे, तर ते इझिली तुम्ही बनवू शकतात. त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. इझिली तुमचं जे आयुष्यमान भारत कार्ड आहे, तर ते आयुष्यमान भारत कार्ड हे जनरेट होऊन जाईल. परंतु जे रेड कलरमध्ये अनआयडेंटिफाईड येतंय, तर याला तुम्हाला खूप प्रॉब्लेम येतोय आणि हे जनरेट होऊ शकत नाही. आता हे जनरेट तुम्ही कसं करू शकतो? पहिले तर मी तुम्हाला सांगतो, हे अनआयडेंटिफाईड स्टेटस का येतंय? त्यासाठी मी तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवर घेऊन येतो. तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही मेरा रेशन ॲप इन्स्टॉल केलं असेल, तर मेरा रेशन ॲप जे तर ते तुम्ही पहिले लॉग इन करून घ्या. तर बघा, तुम्ही जेव्हा तुमचं रेशन कार्ड लॉग इन करता, तर रेशन कार्डला तुम्हाला काय करायचं, इथं मॅनेज फॅमिली डिटेल्स याच्यामध्ये यायचे. आता मॅनेज फॅमिली डिटेल्समध्ये आल्यानंतर बघा, इथं आता ज्यांचं रेडमध्ये अनआयडेंटिफाय येतंय त्या मेंबरचं, तर इथं बघा नोट रिपोर्टेड बाय स्टेट असं तुम्हाला स्टेटस शो होत असेल. तर युअर आधार केवायसी इज पेंडिंग, प्लीज व्हिजिट युअर निअरेस्ट एफपीएस फॉर कंप्लीट आधार केवायसी. म्हणजे तुमची जी आधार केवायसी आहे, तर ती आधार केवायसी झालेली नाही. आता ही आधार केवायसी तुम्हाला कुठं करायची? तुमचं जे रेशन दुकान असेल, तर त्या रेशन दुकानावर जाऊन तुम्हाला पहिले आधार ई केवायसी करून घ्यायची. आधार ई केवायसी केल्यानंतर तुमचंही असं जे आयडेंटिफाईड येलोमध्ये दिसत असेल असं स्टेटस येईल. त्यानंतर तुम्ही इझिली तुमचं जे आयुष्यमान भारत कार्ड आहे, तर ते आयुष्यमान भारत कार्ड बनवू शकतात मित्रांनो. आता रेडमध्येच अनआयडेंटिफाईड स्टेटस आहे आणि तुम्हाला आता हे आयुष्यमान कार्ड बनवायचं आहे. तर तुम्ही हे आयुष्यमान कार्ड कसं बनवू शकतात? तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तुमचा पेशंट जरी हॉस्पिटलमध्ये असेल आणि तिथून तुम्हाला आयुष्यमान भारत कार्ड बनवायचंय, तर तिथं एक आरोग्य मित्र असतो. तर त्या आरोग्य मित्राजवळ जाऊन तुम्हाला हे आयुष्यमान भारत कार्ड बनवायचंय. ते आरोग्य मित्र तुमची प्रोसेस करतील. त्यांच्या ऑपरेटर लॉग इनमधून ते तुमचं आयुष्यमान भारत कार्ड हे बनवून देतील. जरी तुमच्या रेशन कार्डमध्ये जास्त चुका नसतील, रेशन कार्डमध्ये सर्व डिटेल व्यवस्थित असेल, तर इझिली ऑपरेटर थ्रू तुम्ही तुमचं आयुष्यमान कार्ड हे बनवू शकता मित्रांनो. तर अशा पद्धतीने अनआयडेंटिफाईड स्टेटसचं तुम्ही आयुष्यमान भारत कार्ड हे जनरेट करू शकता. तर बघा, आता हे जे रेड अनआयडेंटिफाईड मेंबर आहे, तर याच्यासमोर मी आयुष्यमान भारत कार्डसाठी अप्लाय करतो. तर बघा, हे काय म्हणतंय, फॉर अनआयडेंटिफाईड युजर यू कॅनॉट ऑथेंटिकेट व्हाया बेनिफिशरी लॉग इन, काइंडली अप्रोच ऑपरेटर फॉर ऑथेंटिकेशन. म्हणजे जे ऑपरेटर आहेत, तर त्या ऑपरेटरकडे तुम्ही जा आणि ऑपरेटरकडून तुमचं जे आधार केवायसी किंवा जे जनरेट कार्ड आहे आयुष्यमानचं, तर ते कार्ड तुम्ही जनरेट करू शकतात. तर अशा पद्धतीने तुम्ही अनआयडेंटिफाई युजरचे जे आयुष्यमान भारत कार्ड आहे, तर ते आयुष्यमान भारत कार्ड बनवू शकता मित्रांनो. काही अडचण येत असेल तर बिंदास व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, नक्कीच रिप्लाय करेल. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.